गोपाल कृष्ण भगवान की, वृंदावन बिहारी भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की, राजाधिराज रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, उमापति महादेव, नमः पार्वती पतये हर हर महा, सीताकांत स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. मुनिवरांनी जनक राजाला विचारलंय की तुम्ही जे हे स्वयंवर ठेवलं हे का ठेवलं? एवढा मोठ्या धनुष्याला प्रत्यंजा लावून तोडायचं आहे. तर म्हणाले, महाराज, माझ्या सीतेच्या जन्मानंतर माझ्याकडे समृद्धीचा पूर आला आहे. म्हणजे सगळीच समृद्धी झाली माझ्याकडे आणि सीतेची कीर्ती चारीकडे पसरली की ही मुलगी आल्यापासून जनक राजाचं भाग्य उदयाला आलेलं आहे, तर हिला आपण प्राप्तच केलं पाहिजे असं प्रत्येक राजाला वाटायला लागलं. कन्या रत्न आणि धन याच्याने जगामध्ये ईर्ष्या निर्माण होते. तुमच्याजवळ धनसंपत्ती झाली आणि सुंदर मुली असल्या की जगामध्ये ईर्ष्या निर्माण होते. आपल्यालाच मिळालं पाहिजे म्हणून कनक आणि कांता हे दोन शब्द वापरलेले आहेत. हे दोन शब्द एवढ्याकरता वापरले आहे. हे दोन स्थानं जे आहेत ते ईर्ष्या निर्माण होण्यात. आता पाहिजे या मुलींमध्ये सुद्धा अशी ईर्ष्या निर्माण होते की बा ही मुलगी आपल्याला मिळायला पाहिजे, आपल्याच कॉलेजमध्ये आहे. मुलं त्रास द्यायला सुरुवात करते. ती मुलगी नम्रप्रमाणे चालत असेल तरी त्रास देतात. तर याकरता मिश्रण नको, पुरुष आणि स्त्रियांचं मिश्रण नको एका ठिकाणी, म्हणजे ईर्ष्या कमी होते. पण आपण काय म्हणतो, सगळ्यांना समानता आणायची आपल्याला, आणि जगात समानता कोणाच्याही बापाकडून येऊ शकत नाही. कोणाच येत नाही. देवसुद्धा समानता आणू शकत नाही. कारण देव, आता तुम्ही एक घोषणा देता बघा, अधर्म का नाश हो. तर अधर्म कमी झाला पाहिजे, नाश होणार नाही. कारण धर्म आहे त्याच्याबरोबर अधर्म आहे, मंगल आहे त्याच्याबरोबर अमंगल आहे, वाईट आहे त्याच्याबरोबर चांगलं. मग ही जोडी जगामध्ये असतेच. आणि कसं काय नाश होईल मध्ये जा, तर अधर्म वाढायला नाही. नदीला पूर आला पाहिजे, बरोबर आहे, पण हजारो गावं घेऊन गेले तर मग तो पूर काय उपयोगाचा. असं आहे. अधर्म हा वाढायला नको. आणि कलियुगात अधर्म ताबडतोब वाढतोय, ताबडतोब. काही वेळच लागत नाही. गाडी घेतली म्हणजे इतक्या जोरात चालायचं, कोणाचं तंगड मोडलं तरी काही पाहायचं नाही. पण मी कॉर्नरवर सुद्धा हळू चालतील की पाहतील काही नाही, कोणी कुठूनही घुसतं. आम्ही दुपारी गेलो ना, तर एक बाई स्कूटीवर अशी
12:30 वाजता. आता त्या बाईला इतकं काय, तो अर्जंट फोन, उभं राहून नाही असं. झोपे डॉक्टर त्या गल्लीत. बरं ती अशी होती चढती, सरकली तर पण कोणीच विचार करीत नाही ना. आता तो पिवळा पट्टा मारलाय, त्या पिवळ्या पट्ट्याच्या इकडे पायी चालणारा बाई तो मधून चालतो. कसं करता मारले ते पिवळे पट्टे रोडवर, कोणी पाहतच नाही. विरुद्ध निघता. म्हणून ते म्हणता अधर्म जोरात वाढतो. त्यावेळेला मी सगळ्यांना सांगितलं की असं कसं, तिची योग्यता असेल तो मिळेल. तर 1 वर्षभर राजे लोकांनी मिथिली नगरीला घेरा घातलेला होता. पूर्ण घेरून टाकलं होतं की आम्हाला बाहेर पडणं महत्त्वाचं नाही. तुमच्याकडे सुंदर मुलगी असेल तर व्याही जावाई घेरून टाकतं तुम्हाला. देता का तिकडे का तुमच्या पोरीला त्रास देऊ. आजही असं आहे. हे बा असं आहे ते. म्हणजे असा अधर्म होत. सगळ्यांनी घेरून घेतलंय 1 वर्षभर. पण माझं सैन्य आणि सीतेचा बळ असल्यामुळे सगळ्या घेरलेल्या राजा लोकांना माझ्या सैन्याने अर्धे अर्धे मारले. म्हणजे प्रत्येक राजाचं अर्ध सैन्य माझ्या सेनेने मारलं आहे. पण याला माझ्या सीतेचंच बळ होतं. म्हणजे सीता जन्माला आलेली होती तो भूभार उतरवण्याकरिता. आता हे चरित्र आपल्याला माहीत नाही. आपल्याला फक्त एवढंच माहीत, लग्न झालं आणि मग वनात गेले आईसाहेब. नाही, तिथे सुद्धा पराक्रम गेले. सीता शक्ती हनुमान कीलकम. सीता काय आहे तर शक्ती आहे. शक्ती विरहित न राहे यश कीर्ती प्रताप. शक्ती असल्याशिवाय यश कीर्ती आणि प्रताप चालतच नाही. पहा तुम्ही आजही एखाद्या माणसाच्या घरी मुलगी जन्माला येतं ना, तेव्हापासून त्याचा उत्कर्ष व्हायला लागतो. एखादा मुलगा जन्माला आला की तो भाग्यवान असतो. त्यामुळे फासे सरळ पडत जातात. तर जो तो ज्याच्या त्याच्या भाग्याने जन्माला येतो आणि ज्याच्या त्याच्या भाग्याने जातो. आता हे मोठमोठे अधिकारी आहे ना, यांना पद पगार खूप आहे. पण अशा वेळा बदली होते की पोरांच्या परीक्षेच्या वेळा त्याला जावंच लागतं. मग ते म्हणतात नाही हो तुम्ही बरे, त्याला आम्हाला कुटुंबात आनंदाने राहता येत नाही, पोरांकडे पाहता येत नाही, काही करता येत नाही. काय करता अधिकार असं वाटतं त्यांना. मग ते आमच्यासारख्या जण म्हणता काही छूछा करून लवकर बदली करून द्या आमची. खरं तळमळतं ना ते. केव्हाही कुटुंब वत्सल माणसाला एकत्र राहण्यात आनंद आहे. आता या दोघांना नोकऱ्या असताना हे लोक उदास होतात. पैसा येतो पण उदास. घरी आल्याबरोबर मिळून मिसळूनच राहावं लागतं दोघे नवरा बायकोला. कारण ती बाई थकलेली आणि तोही थकलेला. मिळून मिसळत राहावं लागतं. येता येता मिसळ घेऊन खाऊन झोपून जावं लागतं. असं आहे ते. ते म्हणता काय करता हो पैशाला, काय खरं आहे का. पण लग्नाच्या आधी काय म्हणता जास्त पगारवालीच पाहिजे सोनबाई. और हे जे विचार झालेले ना याच्याने डोके खराब झाले. पैशानेच सुख मिळतं असं वाटतं त्यांना, पण त्याच्या मागे किती दुःख आहे. म्हणून मुनिश्रेष्ठा 1 वर्षापर्यंत माझ्या राज्याला सगळ्यांनी घेराव घातला होता. आम्हाला दुःख खूप होतं, कारण प्रजेच्या जीवावर मला जगावं लागत होतं. कारण प्रजा मलाच बोलणार की हे काय युद्ध, ही काय जन्माला आली. प्रजेला काय माहिती आहे सीता भूमिभार उतरवायला आलेली आहे, हे प्रजेला काय माहिती आहे. प्रजेला माहिती. त्यावेळेला
सगळ्या देवतांनी त्यावेळेला माझं रक्षण केलं. सगळ्या सैनिकांनी मार खाल्ला आणि अनेक मारले. माझे मंत्रीसुद्धा विभिन्न दिशामध्ये निघून गेले, कारण संरक्षण करायचं होतं ना. म्हणून मंत्र्यांना टाकून द्यावं लागलं, तू इकडे जा, तू तिकडे जा, तू तिकडे जा. मंत्र्यांचे कुटुंब, मंत्री हे विभागले गेले आणि मला सुद्धा माझ्या लोकांचं दुःख पाहून एकटं राहावं लागलं. मी राणीबरोबर नाही राहिलो. पहा, जनक राजा किती समजदार होता. माझं सगळंच कुटुंब जर म्हणजे सगळा देशच छिन्न भिन्न आहे, तर मी सुख कसे उपभोगू. म्हणून जनक राजा श्रेष्ठ आहे. आपण नाही का दादा आज आमच्या मित्राचं नुकसान झालं, गाडी गेली, मालनी जेवायचाच जीव मन नाही लागत आहे, तो झोपणार नाही. असं जसं आपलं प्रेम असतं एखाद्या सगळ्याच मित्रांवर नसतं. एखादा असाचा त्याला जरा शिक्षाच पाहिजे होती, जास्ती शेपारला होता तो. असं आहे. पण जिथे प्रेम आहे म्हणून जनक राजा विधेही गणला गेला. आता काही राहिलं नाही, पण पूर्वी गल्लीमध्ये जर काही घटना घडली तर सगळी गल्ली सणवार करायचे नाही. अरे काय करताय, त्या घरी दुःख आहे. त्याचं कारण आहे सुखदुःख वाटून घेतलं पाहिजे. सुखदुःख हे वाटून घेतलं पाहिजे. ते वाटता येत नाही खरं आहे, पण तरी वाटून घेण्याचं वातावरण केलं पाहिजे. पण ज्याचं दुःख त्यालाच भोगावं लागतं. तो रात्र मग त्याच्याजवळ बसायचं, त्याला दोन गोष्टी सांगायच्या, जेवायला बोलवायचं. याच्याने काय होतं, तो त्याला दुःखाचा विसर पडतो. सुखाचा अनुभव घ्यायचा आहे आणि दुःखाचा विसर पाडायचा आहे. नेहमीच अविचार करू नये, चांगले विचार करावे. लोक म्हणतात काय ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय असं काहीतरी बोलतात. चांगले विचार आणि वाईट विचार दोनच शब्द आहे, सोडून द्यावं सगळं. काल तुम्हाला सांगितलं की कळत बसवल्याशिवाय मूर्ती बसवू नका, नाहीतर अतृप्त शक्ती आत जाते. झालं त्या कर्मचाऱ्यांना पैसे खायची बुद्धी होऊन गेली, सगळे नाव गेलं. 5 कोटी खाऊन गेले कर्मचारी सगळे. काही सोपं नाही आहे. म्हणजे इतक्या उत्साहाने झालेला सगळा उत्सव कसा, म्हणून पूर्ण काम झाल्याशिवाय, नाहीतर अतृप्त शक्ती आत प्रवेश करते. मग अतृप्त शक्ती म्हणजे काय, ईर्ष्या, राग आणि द्वेष, हीच अतृप्त शक्ती आहे. म्हणून आपल्याकडे काय सांगितलं आहे की रोज आरती करताना सकाळ संध्याकाळ आरती घरात फिरवायची, घंटा वाजवायचा. ते जो घंटेचा नाद आहे त्याच्याने अतृप्त शक्ती बाहेर निघून जाते. अतृप्त शक्तीला धूप दीप सुगंध आवडत नाही. अतृप्त शक्तीला म्हणून संडास बाथरूमचे दरवाजे उघडे नाही ठेवायचे, कारण तो दुर्गंध शरीरात घरात फिरतो. मग त्याला काहीतरी टाकून तो दुर्गंध कमी करायचा असतो. कारण अशानेच अतृप्त शक्ती आत येते. पा धुंदुकाराच्या कथेमध्ये तो खाऊन झोपायचा, हातपाय धुवायचा नाही, तोंड धुवायचा नाही. अमंगल वातावरण केलं की अतृप्त शक्ती वाढत जाते, आणि मंगल वातावरण केलं की तृप्त शक्ती जागृत होते. आपल्यामध्ये सुद्धा शक्ती आहे, म्हणून आपण चांगले श्लोक म्हटले की ती शक्ती जागृत होते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण. दुसरं रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगलचंडिके हरिके विपदा हर्ष मंगलकारिके. मंगल करणारी आहे. सर्व मंगल मांगल्ये, सगळं मंगल करते ती, अमंगल ठेवतच नाही. आणि आणखीन भगवान शिव मंगल करतात. अमंगल्यम शीलम,
सगळं अमांगल्य काढून टाकतात भगवान. म्हणून शंकरानं दिलेलं धनुष्य होतं, त्या धनुष्याची मी रोज पूजा करीत होतो, चंदन लावत होतो, पुष्पहार घालत होतो, कारण ते शिवधनुष्य. अनेक लोकांच्या क्षत्रियांचा संहार त्या धनुष्याने केलेला होता आणि ते धनुष्य भगवान शंकरानं परशुरामाला दिलं होतं आणि परशुरामानं माझ्या घरी सुरक्षित राहील म्हणून ठेवलेलं होतं. तुम्ही जर नेपाळला गेले, जनकराजाचं राज्य आहे, तो 2 चौक एवढा महाविष्णू आहे. तुम्ही आता व्हॉट्सअपवर पाहिला असेल, आपला जो महाविष्णू आहे तो एवढा मोठा आहे. परवा शंकराचार्य गेले, त्यांनी त्या महाविष्णूची पूजा केली म्हणून तो व्हॉट्सअपवर का यूट्यूबवर आला होता. तुम्ही बघा, फार मोठा महाविष्णू आहे, पर्वतासारखाच. आता तिथे कृत्रिम मिळायला लागले, ते असे 2 चिटकोले ते तयार केलेले. ते त्या गंडकी नदीमध्ये दगडावर परिणाम होतो. जसं गोमती चक्र असं गरगर फिरतं, तसं तिथे गंडकी नदीमध्ये ते तयार होतात महाविष्णू. म्हणून त्यावेळेस लक्ष्मणा बघ, कोण म्हणताय, विश्वामित्र, की कसं धनुष्य आहे. रामा बघा, आणि अयोनीची कन्या सीता तिलाही बघा. जनक राजानं विश्वामित्रांना आणि रामाला धनुष्य दाखवायला नेलं आहे. तर जनक राजानं आपल्या मंत्र्यांना आज्ञा दिली आणि सांगितलं, जसं सुशोभित केलेलं आहे तसंच उचलून आणा. राजा जनकाची आज्ञा घेतल्यावर अमित तेजस्वी मंत्री नगरामधून बाहेर आले आणि धनुष्य उचलायला सुरुवात केली. तर 132 लोक लागले त्याला उचलायला, आणि अशा पहारीने उचललंय. आणि एवढं जड धनुष्य जो मोडेल त्याला सीता माळ घालेल असं आहे. हल्ली सुद्धा ज्याला जास्त पगार राहील त्याला आमची मुलगी करेल असं पणच आहे. पॅकेज म्हणजे आता हे पॅकेज म्हणजे आम्ही जसं सालदार ठरवतो तसंच आहे. सालदाराला जसं साल ठरवायचं 5,000 10,000, तसं हे लाखाचे आहे. शेवटी कोण आहे ते, सकाळी 9ला बसावं लागतं तर रात्री 9पर्यंत. आता म्हणजे काल दाखवलं त्या टी व्हीवर, एक पोरगा मोटरसायकलवर चालला आहे घरून, तर लॅपटॉप उघडलेला आहे त्याने आणि मोटरसायकल चालू आहे. म्हणजे तो घरून निघतो तेव्हापासून काम सुरू होतं. मग हे काय आहे, लगेच कॉल करतो तो तिकडून कंपनीवाला, तुमचं सुरू नाही झालं अजून. जपानचे लोक जळगाव शहरातली मोटर जी धुवायला आली वॉशिंगला, ती जपानमध्ये पाहता की आज किती सर्व्हिसिंग झाली. यांचे बिलं कटले की तिकडे लगेच बिलं तयार. एवढं नाही. खरं कंपन्या काम करायला लाव, त्यांना तर पैसा पाहिजे, नाही तर कंपन्या बंद होतील, काम नाही झालं. म्हणून त्यावेळेस ते धनुष्य आलं आणि विश्वामित्रांनी धनुष्याकडे पाहिलं. हे मिथिलापती राजा, हे एवढं मोठं धनुष्य की इतके लोक उचलत आहेत, तू म्हणतो एका रे तोडावं. त्यावेळेला जनक राजाने हात जोडून सांगितलं विश्वामित्रांना, महाराज हे काहीतरी विधी लिखित आहे, मी कोण करणारा. हो, हे काहीतरी विधी लिखित आहे, मी कोण करणारा. माझ्या हातात काय,
तेव्हा विश्वामित्र हसले की राजा खरा ज्ञानी आहे. पहा तुम्ही, आपण इथे द्यायचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्या ठिकाणी दिली जाते मुलगी. जिथे मी दिली घेत आहे तिथेच द्यावं लागतं. काही दिवसापासून असं ठरलेलं असतं की ही मुलगी करून नेमकं दुसरी येते आणि लग्न होऊन जातं. विधिलिखितामध्ये कोणालाही बदल करता येत नाही. आणि म्हणून लग्न झाल्यानंतर ते मुलगा गोरा आहे आणि मुलगी काळी आहे असं बोलूनही आपली जिलेबी खाऊन घरी यावं. काय पाहिलं? अरे म्हटलं ते विधिलिखित आहे. बऱ्याच स्त्रियांचं अधिकारावर लग्न होतं. मग साहेब काळा कुठं असतो, बाई एकदम सुंदर आहे. कशामुळे दिली? तिला अधिकारी आहे म्हणून दिले. अधिकाराशी लग्न लागलं. मुलगा सगळा सुंदर आहे पण बाईचा पगार जास्ती आहे म्हणून केली आहे. सोबत नाही आहे बरोबर, पण पगाराकरता केली आहे. रंग, रूप आणि गुण हे एकत्र येणं मोठं कठीण आहे. कारण ते भाग्यात असावं लागतं. समसौख्य म्हणतात त्याला. दोघंही समान असून दोघांचं सख्यत्व राहिलं पाहिजे. नाही तर रोजच शिव्यान भानगडीन कटकटीन आळ्या काय करायचं ते काय. रूपरंग चालू असले रोजच भानगडी करताय म्हणजे समंजसपणा नाही आहे. मग समंजसपणा येईल कशाने? तर धर्माने. दोघं जर धर्मवान असले तर समंजसपणा राहील. धर्म नसेल तर समंजसपणा राहणं शक्य नाही. म्हणून आपल्याकडे धर्माने वागायला सांगितलं आहे. असल्या परिस्थितीमध्ये समाधान मानायला सांगितलं आहे. काही सुख कालांतराने मिळतात पण आपल्याला आत्ताच पाहिजे. त्यामुळे त्या ठिकाणी विवंचना उभ्या राहतात, भानगडी उभ्या राहतात. हे ब्रह्मन राम लक्ष्मणांना विश्वामित्रांनी सांगितलं की बघा रे, धनुष्याकडे बघा. हे धनुष्य ओढायचे आहे, प्रत्यंजा लावून पाहिजे आहे आणि त्याचा नाद असा उठणार आहे. कारण ते लोखंड एवढं मोठं आहे, धन आवाज येईल. त्या नादाने पृथ्वी कंपायमान पावेल. आता पृथ्वी सीता आहे ना, तिला आनंद होणार आहे की हे जो मोडेल तो. मग तो कोण असेल? तर पृथ्वीपती असेल तो. म्हणून भगवान कोण आहे? पृथ्वीपती, वसुंधरा. म्हणून काही लोक बघ देवाचं वर्णन करताना देवसुद्धा आपमतलबी आहे म्हणे. संतांनी वर्णन केलं म्हणे. कसं? समुद्रमंथन करायचं होतं आणि लक्ष्मी स्वतःला पाहिजे होती, कौस्तुभमणी म्हणून केलं. लक्ष्मी घेऊन घेतली, कौस्तुभमणी घेऊन घेतला, कासवाचं रूपही धारण केलं आणि हे सगळं करून घेतलं म्हणे. समुद्रमंथनातला मुद्देमाल भगवंताने आपल्याकडे ठेवला आहे. इंद्राला हत्ती देऊन दिला, बलिराजाला घोडा देऊन दिला, ऋषी लोकांना गाय देऊन दिली, लक्ष्मी आपल्याकडे ठिकाणी, कौस्तुभमणी आपल्याकडे ठिकाण देऊन घेतलं. संत वर्णन करतात देवाचं. देव स्वार्थी, मग आम्ही का स्वार्थी असू नये? अमृतही काय केलं? स्वतःकडे ठेवलं. पण संत म्हणतात तू अमृत सांभाळत बैस, आम्ही तुझ्या नावाचं अमृत करू, नामामृत. म्हणून संत देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. नामामृता गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. योग्यांना जीवन कळा सापते पण संतांना
मुनिवरांनी राम लक्ष्मण विश्वामित्र दुसऱ्या दिवशी स्वयंवरामध्ये येणार आहे. महर्षींनी आज्ञा दिली की राजा पाहू उद्या काय होतं ते. म्हणून स्वयंवराच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सगळे जमले आणि जे जे राजे आले त्यांनी फक्त एकदा ते पाहिलं जणू. धनुष्य पाहून आपल्या जागेवर बसले, काहीच विचार नाही. तेव्हा जनक राजानं एक क्लेशयुक्त शब्द वापरला की एवढं स्वयंवर झालं, आतापर्यंत तुम्ही 1 वर्षभर माझ्या गावाला घेरून उभे राहिले होते, आता तुम्ही एकाची हिंमत नाही धनुष्याला हात लावायची. कोणी क्षत्रिय नाही का जगात? क्षत्रियाचा अपशब्द वापरल्याबरोबर रामाने विश्वामित्राकडे पाहिलं. क्षत्रियाचा अपमान. मी धनुष्य तोडेन पण स्वयंवर करणार नाही. विश्वामित्र म्हणाले तू तोड तर खरं, पुढे पाहू काय करायचं. मी धनुष्य क्षत्रियाचा अपमान होतोय म्हणून तोडालं. म्हणून विश्वामित्रांना नमस्कार केला, शतानंदाला नमस्कार केला आणि जनक राजाला वंदन केलं. कारण जनकाचं आधिपत्य वरती होतं, राजा आहे. कोणी राजा असो त्याला वंदन करावं, कारण देवत्व त्याच्यात जो गादीवर आहे तोपर्यंत त्याच्याजवळ असतं. त्याच्यामध्ये देवत्व वास्तव्य करतं राजामध्ये, म्हणून त्याला वंदन करावं. त्यावेळेस रामाने वंदन केलं आणि धनुष्याचं वंदन करून भगवान शंकराचं स्मरण केलं आणि उजव्या हाताने ज्याप्रमाणे एखादा मनुष्य किंवा एक लहान मुलगा वस्तू उचलतो त्याप्रमाणे धनुष्य उचललं आणि उभं केलं. त्यावेळेला सगळे राजे लोक, लक्ष्मण भैया टाळी वाजवू लागले, विश्वामित्र आनंद प्रकट करू लागले आणि जनक राजाला स्फूर्ती आली. सीतेनं विश्वामित्रांबरोबर रामाला पाहिलेलं होतं तेव्हा सख्या म्हणाल्या होत्या की हे सीते, हा मुलगा धनुष्य तोडेल. म्हणून सीतेने महादेवाला आणि पार्वतीला नवस केला होता, जर या मुलाने धनुष्य तोडलं तर तुझ्या दर्शनाला येईल. आणि सीतेला आनंद झाला. रामाने बाण लावला आणि कडकड कडकडकड आवाज झाला, भूमी कैपामान झाली आणि धनुष्याचा भंग झाला. त्यावेळेस सगळीकडे आनंदी आनंद झाला. त्या धनुष्याच्या कडकडलेल्या आवाजातून बसलेले राजे लोक जे होते ते उठले आणि पळून आपल्या घोड्यावर बसून निघून गेले. काय केवढा आवाज होता तो ध्वनी. म्हणजे लग्नातलं विघ्न आपोआप पळालं. मग विघ्न जाण्याकरता काय केलं भगवान रामचंद्रांनी, तर शंकराचं स्मरण केलं. ईश्वराचं स्मरणानं विघ्न पळून जातं. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, होता भेटी हरिदासाची. भगवंताचं नामाच्या गजरानं सगळं दुःख निघून जातं. म्हणून आपल्याकडे जयशब्दम नमशब्दम भागवतामध्ये सुद्धा सांगितलं की जय शब्द आणि नमशब्दाच्या योगानं पाप आणि ताप निघून जाते. हे ब्रह्मन, आपलं कल्याण असो. आपल्या वचनाच्या योगानं आपल्या शिष्यांनी धनुष्य तोडलंय. आता यांचा विवाह निश्चित करा, कारण मी त्याच्याकरताच पण लावला होता. राजा बदलून गेला, रामाने सहज तोडलाय. म्हणे नाही, मी तर पण लावला होता, तुमच्या शिष्यांजवळनं ठरवा. त्यावेळेला जनक राजाला विश्वामित्राने सांगितलं की दशरथ राजा तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
तुला संदेश पाठवावा लागेल, आम्ही इथेच मुक्कामी राहतो, संदेश पाठव त्याला. म्हणून जनक राजाकडे आपल्या मंत्र्यांनी पुरोहितांनी संदेश लिहायला आदेश दिला आणि सूर्यास्त झाला. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा माझ केली, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, भोजना मागती तुप पावशेर, काही कडे उप